कारण निवड फार महत्वाची असते. अलीकडच्या काळामध्ये आर्थिक गोष्टीवर निवड आहे, कोण किती दान देतो याच्यावरती निवड आहे. पण आता उल्लेख केला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये गोरगरिबांची, सामान्यांची, दीनदलितांची, दुबळ्यांची, अनाथांची, परित्यक्त्यांची अशा मुलांना शिक्षणाची संधी दिली जाते. त्याच्याबद्दल मी म्हणेन आहे तसा घ्या. त्यांना मी मार्क पाहून विद्यार्थ्याला ॲडमिशन देत नाही. मग काय करतो, आहे तसा घ्या. आणि ही जी माझी मंडळी होती ना, पाहिजे तसा घडवा, ही घडवलेली मंडळी आहे. ही सगळी विद्यार्थी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त, अगदी सहआयुक्तापासून ते शिक्षक पेशापर्यंत, कोणी मॅनेजर, डॉक्टर, इंजिनियर, एक तर उत्तम कीर्तनकार, अशी संस्कार घडवणारी शिक्षक ज्या शाळेला लाभले त्या शाळेतले विद्यार्थी निश्चितच भाग्यवान समजले पाहिजे. उत्तम विद्यार्थी घडवणारा शिल्पकार म्हणून आम्ही त्यांचा गौरव केला. शिल्पकार का म्हणायचं, तर शिल्पकार एखाद्या खडकाला, दगडाला उत्तम असा आकार देतो आणि त्याच्यातल्या मूर्तीला सगळ्यांच्या समोर प्रगट करतो. म्हणजे काय करतो, त्या दगडामध्ये असणारा नको असणारा भाग काढून टाकतो आणि म्हणून ती सगुण मूर्ती तयार होते, जिला अनेक लोक देवत्वाने नमस्कार करतात. म्हणजे नको असलेला भाग काढून टाकायचा आणि त्याच्यातल्या गुणांचा परिपोष करणारी मूर्ती जगासमोर आणायची. हे काम ज्याने केलं तो खरा शिक्षक. शिक्षण संचालक राहिलेले माजी शिक्षण संचालक चिपळूणकर म्हणतात, विद्यार्थी हे माझे दैवत आहे. चिपळूणकरांचा वसा, चिपळूणकरांचा वारसा चालवणारे आमचे शेषरावजी नागरे. आम्ही घेतला हा वसा, पुढे चालू हा वारसा. शिक्षक म्हणून काय असतं ते नागरे सरांकडे पाहिल्यानंतर कळतं. का आहे उल्लेख केला, कीर्तनकार इथे आहे, गेले कुठे कीर्तनाला उल्लेख केला. त्यांची राहिलेली ओवी माझ्यावर पूर्ण करण्याची वेळ आहे. त्यांनी उल्लेख केला प्रथमाध्यायामधल्या जाणतेने गुरु भजिजे, एवढंच त्यांनी सांगितलं. जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी. अशी ती उर्वरित ओवी आहे. गुरुची सेवा, गुरुभक्ती, गुरुचा आदर, गुरुचा सन्मान, गुरुची प्रतिष्ठा ही त्याच्या शिष्यावर अवलंबून आहे. कारण शिष्य जर चांगले घडले तर त्या गुरुचा नावलौकिक होतो. आज साने गुरुजी नाही तर जगात नाने गुरुजी पाहायला मिळतात, पण आम्हाला यांच्या साने गुरुजी पाहायला. नाने गुरुजी खूप सापडतात तुम्हाला. उरलो मी पगारापुरता असं म्हणणारी. आता उल्लेख केला अर्धा पगार, अर्धाने शून्य पगार झाला तरी शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो. हे नियतमानानुसार सरकारी वय आहे, वय वर्ष 58. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, आपल्याला शिकायचं ना तर आईकडून शिकायला लागतं. संत म्हणतात की बालकाच्या साठी पंथे हाती धरली पाठी. असं शिक्षकाची भूमिका आहे. हा शिक्षक निवृत्त कधीच होत नाही, जसं आई कधीच रिटायर होत नाही. आईला रिटायर होण्याचा चान्सच नाही. तसं शिक्षकालाही नियतवयोमानानुसार शासकीय सेवेतून बाजूला व्हावं लागेल, परंतु शिक्षकी पेशातून तो कधीच निवृत्त होऊ शकत नाही. जसं त्या उल्लेख केला त्या ओवीमध्ये की आपण ज्या गुरुजींची जर उत्तम प्रकारे भक्ती केली, ही भक्ती दिसून आली तुमच्या सगळ्यांची, गुरुप्रती असणारा आदरभाव, स्नेहभाव, जिव्हाळा, आणि त्यांच्यासाठी मी काय काय करू हे तुमच्या बोलण्यातून आमच्या लक्षात आलं. काय सांगितलं की कातडं सुद्धा कमी पडेल, आमचं आयुष्य गुरुजीला आम्ही देऊ यातच. कारण जितका शिष्य मोठा तितका गुरु मोठा. आणि विद्यार्थी घडावा, चेला घडावा, तो मोठा व्हावा यासाठी स्वतःच्या जीवनाचं समर्पण देणारा गुरु असतो.
आणि म्हणून अशा नागरे स्थळांमधल्या असणाऱ्या शिक्षकाला मी सलाम करतो. शिक्षकाला म्हणतो मी, कारण व्यक्ती घडवणं हे आपल्या हाती नाही. भगवंतांनी पाठवलं या भूतलावर, मला कशासाठी भूतलावर पाठवलंय याची जाणीव गुरु करून देतात. हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हे सरांचे विद्यार्थी हे पुढे पडतायत. याच्यातूनच त्यांच्या शिक्षणाचे त्यांनी काय दिलं पाहिजे हे लक्षात येतो. कारण विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने काय करावं ते पुढच्या वेळी म्हणतात, देता देता घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. तो हे असं म्हणतो काय त्याचे हातच घेऊन टाकायचे, त्याजवळ काय राहिले. अरे त्याच्या हातामध्ये दातृत्वाचा गुण आहे, तो गुण घ्या. गुरुजींनी सगळं देऊन टाकलंय तुम्हाला. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. ह्या सगळ्यांना शहाणे केलं. आपापल्या क्षेत्रात मोठं व्हा, वृद्धिंगत व्हा, मोठे व्हा. आई वडिलांचे पांग फेडा, त्यांचं ऋण लक्षात घ्या. माता पित्यांची त्यांनी जी काही आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्याचा विसर पडू देऊ नका. हे जे संस्कार आहेत, पण शिक्षकाचं दुसरं नाव संस्कार. संस्काराशिवाय शिक्षक जगात सापडणार नाही. कारण शिक्षक यामध्ये जे 3 अक्षर आहेत त्याच्यामध्ये शिस्त आहे, क्ष म्हणजे क्षमता आहे, आणि त्याला क म्हणजे कर्तव्य आहे. हे कर्तव्याचा कधीच विसर ज्याला पडत नाही त्याला शिक्षक म्हणावे. उल्लेख आहे, कर्तव्याचा विसर पडू नये. अधिकाराला तिलांजली देऊन कर्तव्याची प्रतिष्ठापना करतो, त्याचं नाव शिक्षक. आज सगळेजण अधिकार मागतात, मोर्चे काढतात, आंदोलन करतात, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. पण शिक्षक असा माणूस आहे, आपले अधिकार लोकांना प्रदान करतो. घेऊन जाता तुम्ही मोठे व्हा, तुम्ही मोठे झाले यातच मी भरून पावलो असं म्हणणारा आईच्या हृदयाचा मातृहृदयी शिक्षक असतो. शिक्षकाला पूर्वी ग्रामीण भागामध्ये मास्तर म्हणायचे, आज लोक सर म्हणतात. खरं पाहतं मास्तर नाव खूप योग्य आहे. मायेचं अस्तर ज्याच्या जवळ आहे तो मास्तर. म्हणून या सगळ्यांना मायेचं अस्तर लावलं या नागरे सरांसारख्या, शेषरावांसारख्या. म्हणून आज हे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळून पुढे जात आहेत. आईचा प्रेमाचा ओलावा, आईच्या प्रेमाचा जिव्हाळा, वात्सल्य काय असतं ते शिक्षकामध्ये पाहायला मिळतं. हे आज असे पाय दुर्मिळ झालेले आहेत त्यांच्यासमोर आईसारखं. कारण छोट्या वर्गाच्या प्रायमरी शाळेतला एखादा बालक शिक्षिकेच्या पदराला धरून पुढे पुढे जातो. त्याच्यात तो बाई पाहत नाही, त्याच्यात तो आई पाहतो. आणि म्हणून आई त्यांच्यामध्ये आहे तो खरा शिक्षक. पण आईचं स्थान हे जर सांगायचं असतं तर गुरुजी काय करतात, आईसारखं काम करतात. ए हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैता द्वैत न गोडिता आपणा सारखे केले अर्जुना, असं ज्ञानेश्वर म्हणून. माझ्या हृदयात जे आहे ते मी तुला देणार, पण देताना द्वैत संपून अद्वैताकडे घेऊन जाणार आहे. हेच काम गुरुजींचं असतं. आणि म्हणून अशा क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आज शिक्षकी पेशाकडे फार कमी लोक वळतात. कोणत्याही विद्यार्थ्याला पालकाला विचारलं, तुमच्या मुलाला काय करायचं? मी आमच्या मुलाला डॉक्टर करायचं, आमच्या मुलाला इंजिनियर करायचे, आर्किटेक्चर करायचे, कोणी राजकीय क्षेत्रात पॉलिटिक्समध्ये पाठवतो, पण माझ्या मुलाने मास्टर व्हावं ही भावना आज जनसमाजामध्ये फार कमी आहे. कारण मास्टर होण्यासाठीचे लागणारे गुण, शिक्षक होण्यासाठीचे लागणारे गुण ज्याच्याजवळ त्यांनीच इकडे वळावं असं माझा प्रेमळ सल्ला आहे. या प्रगतीच्या युगात, स्पर्धेच्या युगात, चढावळीच्या युगामध्ये आज दुर्मिळ असे पाय मास्तरांचे. दुर्मिळ म्हटलं मी, सगळ्यांना असे चांगले गुरुजी लाभतीलच असं नाही, पण जे लाभले त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी कुंभाराची उपमा नागरे सरांना दिली.
कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. काय करतो मग तो? काय म्हटलं मी त्याला? वर घाली तो झपाटे आत आधाराचा हात. मडकं घडवणारा माणूस पाहिला असेल. काय करतो? त्या मडक्याला थापीने थापत त्याला आकार देतो, पण जोराचा थाप कधीच बसत नाही, कारण आतून आधाराचा हात असतो. म्हणून ते थंडगार पाणी देण्याची क्षमता त्या माठावर निर्माण होते. हे त्या कलाकाराचं काम आहे. पण शिक्षक हा जातीवंत कलाकार आहे. हा हुंदरी आहे. अनेक प्रकारचे कलाकार त्याला घडवायचे. एकच नाही, त्याच्यातले चांगले गुण काय आहेत हे जगासमोर आणण्याची फार मोठी कला त्या शिक्षकांची. त्याच्यात काय चांगलं आहे? तेंडुलकरांना त्याचे गुरुजी जर भेटले नसते तर त्याच्यातली बॅट तळपली नसती. युनुस खानला चांगला मार्गदर्शक भेटला नसता तर त्याचा चेंडू तळपला नसता. कारण मार्गदर्शक फार महत्वाचे आहे. एकलव्याला प्रत्यक्ष गुरुजीला पण अप्रत्यक्षच्या मार्गदर्शन मिळालं. गुरुस्थानीच्या पुतळ्याला वाढलं. गुरुबद्दलचा आदरभाव जितका वाढला तितकं शिक्षणाची उंची वाढली. आणि आपल्या विद्यार्थ्याची, शिष्याची उंची वाढवणारा शिक्षक आज जगामध्ये अपेक्षित आहे. माझी उंची करायची कमी असेल, कारण शिष्यावरून गुरुजी ओळखले जातात. शिष्योत्तम घडले तर गुरुजीचं नाव लौकिक जगभर होणार आहे. दिगदिगंतरात त्याची कीर्ती पोहोचणार आहे. आणि म्हणून कीर्तीसाठी गुरुजी कधीच काम करत नाही. लौकिकासाठी गुरुजी कधीच काम करत नाही. आता उल्लेख झाला विज्ञानाचे गुरुजी नागरेश्वर, परंतु त्यांना अध्यात्माची आवड. विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम ज्यांचे ठाई मिळतो त्याचे नागरिक गुरुजी. त्यांना एक ज्ञानेश्वरीचा ग्रंथ माझे गुरुबंधू माकोडे सर, मुख्याध्यापक निवळ स्कूल, माजी मुख्याध्यापक, त्यांना ज्ञानेश्वरीचा ग्रंथ दिला. पुढच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीला किंवा ज्ञानेश्वरीचं बोट धरून गुरुजी तुम्हाला पुढचं मार्गक्रमण करायचं आहे. काय जायचं आहे? गंगाखेडच्या कोणत्याही शाळेत न गेलेल्या जनाबाई असं म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, आयसा वर त्या टिकेशी, ज्ञान होई अज्ञान असे. बघा गंगाखेडच्या जनाबाई काय म्हणतात, जर ज्ञानेश्वरी वाचली तर अज्ञानी सुद्धा ज्ञानी होऊ शकतो. एवढी क्षमता, एवढी पॉवर, एवढी शक्ती त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून हा पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही लौकिक अर्थाने जे शिक्षण केलं असेल, BSc विज्ञानाचे विद्यार्थी घडवले, सांगितलं काय काय मॉडेल्स बनवले गुरुजींनी, आम्हाला स्पर्धेला पाठवलं, आमच्यातला गुण ओळखून आम्हाला घडवण्याचं काम केलं. विज्ञानाच्या सोबतीला अध्यात्माची आवश्यकता आहे. पुढच्या काळामध्ये विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून चाललेले असले पाहिजे, तरच हा देश पुन्हा एकदा गुरुपदी येणार आहे. भारत देश हा गुरुस्थानी येणार आहे. जगामध्ये नंबर 1चा देश, ज्याला आध्यात्मिक क्षमता ज्या देशामध्ये आहे, आणि त्याच्या संपूर्ण संतांचं माहेरघर महाराष्ट्र आहे. 750 वर्ष त्यांच्या जन्माला झाली. ते संत श्रेष्ठ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, ज्या माऊलींनी जगाला देण्यासाठी सगळं आयुष्य खर्च केलं, पसायदान मागून घेतलं, अशा पसायदानाचं स्मरण नागरे सरांना आहे. त्यांनी ज्यांना ज्यांना आता भेटवस्तू दिल्या, शील्ड दिल्या, त्या शील्डवर पसायदान अंकित झालेलं आहे. म्हणजे स्वतःसाठी काही न मागता जो फळांची व्यंकटी सांडवतो या सत्तरवरती वाढो, हा भाव जपणारे गुरुजी, जो विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी ओतला आणि विद्यार्थी घडवण्यासाठी. म्हणून विद्यार्थ्याची सेवा आहे एक प्रकारे, कारण विद्यार्थी माझे दैवत आहे. या देवघरामधला विद्यार्थी घडला तरच माझी खऱ्या अर्थानं जीवनाची इति कर्तव्यता झाली हे लक्षात ज्याच्या आहे तोच या क्षेत्रामध्ये निपुणता प्रावीण्य मिळू शकेल. आता अनेक लोक रिटायर झाले ना, पुन्हा शाळेकडे फिरकत सुद्धा नाही. पाहिले मी लोक, माझ्याच बरोबरचे काही लोक आहेत, तेव्हा आता झालं ना 18 वर्ष केलं ना, अजून काय पाहिजे? त्याच्यातला शिक्षक कधी संपला नाही पाहिजे हे मला सांगितलं.
उल्लेख केला त्यांच्या शालेय समितीच्या अध्यक्षांनी. ज्या ज्या वेळेला बरोबर अडचण पडेल तर नागरे सर न्यू हायस्कूलसाठी सेवा द्यायला तत्पर आहे. खरंच आहे, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे शिक्षकाच्या ठाई असणारे मुख्य गुण आहे. ही तपस्विता पाहिजे. ही 27 वर्षाची तपस्विता होती सर. 27 वर्ष तुम्ही इथं काम केलं शालेय समितीचे, त्याच्यानंतर प्रस्तावना करायचे कुलकर्णी सर, जागृती परिषदांचे सगळे सदस्य, ही सगळ्या मंडळींनी पाहिलं असेल की आमचं कर्तव्याचा विसर आम्हाला पडू नये. ही तपस्विता त्याच्यातून येते. 27 वर्षामध्ये जर पाहिलं तर 12-24 2 तप पूर्ण होतात, अधिक 3 वर्ष. 2 तपाची पूर्ती झालेल्या व्यक्तीच्या कार्याची पूर्ती गुणगौरव सोहळा आहे. म्हणून नागरे सरांच्या कर्तृत्वासाठी आपण त्याला एकदा टाळ्यावर. एक सूचना पण आलेली आहे. त्या सूचनेचा आदर मी करतो, सन्मान करतो आणि नागरे सरांना दीर्घायुष्य लावो. आपल्यावरचं सतत प्रेम त्यांना असंच मिळत राहो. आणि त्यांच्या सुयोग्य पद्धतीने एक ओवी सांगून थांबतो. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः, असं म्हटलं. जिथे नारीचा सन्मान केला जातो त्या घरात देवाचं वास्तव्य असतं. म्हणून नागरे सर आणि त्यांच्या कुटुंबियांना मला सांगायचं आहे, वहिनींचा तेवढाच आदर ज्या घरामध्ये वाढत राहील त्या घरात देव राहतो. म्हणून अशा वहिनींनाही, कारण ज्यांच्यामुळे नागरे सरांना शाळेमध्ये उत्तमरित्या काम करता आलं, घरचं काम त्यांनी सांभाळलं, त्यांनाही उत्तम आयुर्यावर गेला हो. मला बोलण्याची संधी दिली, वेळेचं भान लक्षात ठेवून थांबण्याची सूचना दिली, त्यांनाही मी आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि आपण माझं लांबलेलं वाढत चाललेलं भाषण सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. सॉरी सर, थोडंसं वेळेअभावी ना इलाजाने आपल्याला सूचना चिठ्ठीच्या माध्यमातून दिलेल्या आहेत, त्यामुळं मी आपली दिलगिरी व्यक्त करतो.